ही कासार वडवली पासून वडाळ्यापर्यंतची मेट्रो आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकाला काय वाटतं ही मेट्रोने मी अंधेरी घाटकोपर इकडे मी जाईन, पण ही मेट्रो तशी बघायला गेली तर डायरेक्ट जात नाही. आता ह्या मेट्रोने कासार वडवली पासून समजा आपण घोडबंदरला पकडली कासार वडवलीला, तर कासार वडवली पासून तुम्हाला जर समजा एक धरून जर अंधेरीला जायचं किंवा अंधेरी स्टेशनला जायचं किंवा चकाल्याला जायचं, तर आपल्याला कासार वडवली पासून ही गांधीनगरला मेट्रो चेंज करायला लागते. तिथे तुम्ही मेट्रो चेंज केली, मला नाही माहिती अजूनपर्यंत ह्या इंटरकनेक्टेड मेट्रो आहेत का, तिथून ती मेट्रो सोडायची आणि मग दुसरी मेट्रो पकडायची, तिथून जायचं JVLR, तिकडून मेट्रो चेंज करायची. JVLR मधून मग तिथे मेट्रो चेंज करायची, ती जोगेश्वरीची मेट्रो पकडायची, मग JVLR मधून परत अंडरग्राऊंड मेट्रो पकडायची. ती सुद्धा अंडरग्राऊंड मेट्रो डायरेक्ट अंधेरी स्टेशनला जात नाही. मग मरोळ नाक्याला परत मेट्रो चेंज करायची आणि मग मरोळ नाक्यावरून मग परत मेट्रो वेगळी पकडायची आणि त्याने जायचं अंधेरी स्टेशनला. म्हणजे तुम्ही सांगा, सकाळी जर आपली 9ची ड्युटी असेल तर ही सगळी कसरत करायला लागेल. आणि लोकांना काय वाटतं ही मेट्रो डायरेक्ट घाटकोपरच्या मेट्रोला कनेक्ट होते. दादानो, ही मेट्रो घाटकोपरच्या मेट्रोला कनेक्ट होत नाही. ही मेट्रो RCT मॉलच्या समोरून, म्हणजे गोदरेज कंपनी आहे तिथून समोरून ही डायरेक्ट घाटकोपर ईस्टला जाते. ही घाटकोपर पूर्वेवरून पंतनगर मधून मग पुढे अशी ती वडाळ्याला जाते. तर ही परत तिथे जर तुम्हाला घाटकोपरला यायचं असेल ना, जर ते घाटकोपरवरून मग घाटकोपर स्टेशनला यायला ते शेअर रिक्षा करा, नाहीतर सकाळी जॉगिंग करा आणि ती जॉगिंग करून घाटकोपर स्टेशनला जा आणि मग मेट्रो पकडा. असा सगळा हा अंधाधुंदी कारभार आहे.